जयेश वाणी साहेबांनी ऑलरेडी ती सुरुवात करून ठेवली की बाबा कसे सुप्रीम कोर्टचे जज करप्ट निघाले, कसे त्यांच्या घरात काय मिळालं. आता हे बोलायची काही गरज नव्हती, पण अगोदरच सुप्रीम कोर्टाच्या विरोधात पण बोलून घ्यायचं, इलेक्शन कमिशनच्या विरोधात पण बोलून घ्यायचं. म्हणजे उद्या आपल्या विरोधात निकाल लागल्यावर आम्ही तर सांगत होतो की हे कसे करप्ट आहेत बघा. त्याच्यामुळे उबाटाची ही जी रणनीती आहे ही सामान्य माणसाला पण कळते आणि चांगल्या लोकांना पण कळते. राहिला प्रश्न की यांनी कोर्टात जाण्याबद्दल आम्ही कधीच आक्षेप घेतलेला नाही. हा. आमचा आक्षेपच नाही आहे. हम्म. कारण आम्ही ज्या पद्धतीने या पूर्ण राजकारणामध्ये पुढे आलोय, तर आम्ही घटनेला बांधून अगदी घटनाच्या अनुषंगाने आमचं सरकार स्थापन झालेलं आहे. आम्हाला सिम्बॉल मिळालेला आहे, कारण पार्टी फुटलेलीच पण नाही. ते म्हणतायत की आता तुमचे यांचे जे नेते आहेत ते मुख्य नेते झाले, त्या मुख्य नेते पदाच्या संदर्भातली घटनेत कुठलीही नोंद नाही, हे कुठून आलं, अशा बघा, प्रकारचा आता पण त्यांनी आता आक्षेप नोंदवलेला आहे. बघा, त्याचं काय तसं उत्तर तसं आहे? तसं बघायला गेलं तर सुप्रीम कोर्टाच्या आदरणीय जज साहेबांनी पण सांगितलं की जी सेना प्रमुख म्हणून जी व्याख्या आहे ती पण संदिग्ध आहे. त्याच्याबद्दल ती वेग आहे, त्याच्याबद्दल आपण सिस्टमॅटिक किंवा त्या पद्धतीने बोलणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, याचा उलगडा जो आहे तो होईलच. आता कपिल सिब्बल साहेब म्हणतात की बाबा महाराष्ट्र सोडून गुवाहाटीला आणि गोव्याला गेले. अरे कोणी कुठे जायचं हा ह्याच्यावर कोणाचं बंधन नाही. कोणी गुवाहाटीला गेलं म्हणून पक्ष फोडतो का? तुम्ही उद्या काश्मीरला गेलात फिरायला सगळ्यांना घेऊन, तर तुम्ही काय पक्ष फोडला असं होतं का? पक्ष फोडायचा प्रश्न नाही, आम्हीच पक्ष आहोत. शिवसेना म्हणजे आम्ही आहोत. म्हणून तर शिवसेनेचं नाव आमचं आहे, सिम्बॉल आम्हाला मिळालंय आणि महाराष्ट्राच्या जनतेने पण शिवसेना म्हणून आम्हाला स्वीकारलेलं आहे आत्ताच्या इलेक्शन मध्ये पण. पण त्याच्यामुळे तुम्हाला